कुक्कुटपालन व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्राच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप आहे. पकडण्यात आलेल्या ग्रामपंचायत अधिकारी सौ रंजू मधुकर अंबादे वय 41 वर्ष यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहराणा येथील एका 28 वर्षीय तक्रारदाराने आपल्या आईच्या नावावरील शेतात कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे एनओसी अर्ज केला होता. यावेळी एनओसी मिळवण्यासाठी 10,000 रुपये किंवा 7,000 रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि अखेर गुरुवारी लाखांदूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर साकोली वडसा मार्गावर 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकाऱ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. एसीबीच्या पथकात हेड कॉन्स्टेबल अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार, पोलीस शिपाई मयूर सिंगनजुडे, विष्णू वर्टी, सुमेध मेश्राम तसेच महिला पोलीस शिपाई दुर्गा साखरे यांचा सहभाग होता. या कारवाईवर पोलीस उपअधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांचं पर्यवेक्षण तर पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे एसीबीने सांगितले आहे. दरम्यान कोणताही लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करावी असं आवाहन एसीबीने केलं आहे. मच्छिंद्र मावळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, लाखांदूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.